नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळवच्या काही ठळक घडामोडींकडे. विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. पार्किंग व्यवस्थेवर सुधारणा करणं आवश्यक, परिवहन मंत्री. आणि धर्मवीर आनंद दिघे टॉवरची करण्यात येणार पुनर्बांधणी. ठाणे शहर बदलतंय, सोयीसुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपानं 2020 पर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे. दिलेला शब्द पूर्ण करतोय हे राज्याला माहिती आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण, खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ, जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरचं नवीन वास्तूचं भूमिपूजन, ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन, छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्यक्ष करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी शेठ लखीमचंद फतेचंद प्रसूतीगृहाचं लोकार्पण केलं. तसंच तिथे जनतेशी संवाद साधला. खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रसूतीगृह तयार झालंय, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान पालिकेनं आता त्याची व्यवस्था नीट ठेवावी, असंही त्यांनी निर्देश दिलेत. आतकोली इथे क्षेपणभूमीवर उद्यान फुलतंय. ठाण्यात उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेत 2 लाख झाडं लावली जाणार आहेत. तसंच सेंद्रिय शेतीचा प्रयोगही ठाणे महापालिका करते. अशा प्रयोगामुळे ठाणे शहर बदलू लागले. तत्पूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्रकल्पांचं सविस्तर सादरीकरण केलं. एकूण 10 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर आजपासून सुरू होत आहेत. फिरता सुसज्ज दवाखाना उपलब्ध होतोय. नाल्याची कामं सुरू झाली असल्याचंही त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण, शुभारंभ आणि भूमिपूजन केलं. रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावून अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरामध्ये एकात्मिक पार्किंग व्यवस्था आणणं महत्त्वाचं असून त्या अनुषंगानं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशात नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. ते या संदर्भात मंत्रालयात बोलवलेल्या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिका आयुक्तांच्या बैठकीत बोलत होते. यावेळेला परिवहन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय सेठी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता तसंच परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, निजामपूर, पनवेल, मीरा भाईंदर, वसई विरार या महापालिकेचे आयुक्त उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की भविष्यात शहराच्या विकास आराखड्यात पालिकेनं पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक ठरणार आहे. त्या अनुषंगानं नगरविकास विभागानं आपल्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन 14 सूचनांचा समावेश असलेला आराखडा मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण प्रदेशातील महापालिकांना पाठवावा. यावेळेला बोलताना नगरविकास खात्याचे अतिरिक्त सचिव असीम गुप्ता म्हणाले की भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेनं आपल्या मोकळ्या जागेवर पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. तसंच खासगी सोसायटी आणि जागा मालकाच्या पूर्व परवानगीनं कार्यालयीन वेळेच्या पश्चात पे अँड पार्कवर आधारित पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी देखील पालिकेनं चाचपणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे रस्ते रुंद आहेत त्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा प्रकारे पालिकेनं 1 दिवस आड पार्किंग व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तसंच पे अँड पार्कवर आधारित असलेली पार्किंग व्यवस्था ही मनुष्य हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी फास्टॅगवर आधारित असल्यास लोकांना त्याचा सहज वापर करणं शक्य होईल. त्याचबरोबर पार्किंगचं शुल्क हे अतिशय कमी ठेवावं जेणेकरून लोकांना परवडेल आणि ते सहजगत्या उपलब्ध पार्किंग व्यवस्थेचा फायदा घेतील, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केली. छत्रपती शिवाजी महाराज मैदान इथे धर्मवीर आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तिथे आनंद दिघे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. हे त्यांचे अतिशय देखणे स्मारक होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसंच खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्तारानं इथे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षण देता येणार आहे. इथून ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू घडतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सध्या खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये 5 बॅडमिंटन कोर्ट असून
नवीन विस्तारीकरणाच्या नियोजित इमारतीत आणखीन 5 कोट तसंच मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह, व्यायामशाळा आणि इतर सर्व आंतरराष्ट्रीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नवीन इमारतीचं काम पुढील 2 वर्षात पूर्ण होणार असून इथे सराव करणाऱ्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत प्रगती करण्यासाठी सर्व प्रकारची मदत पुरवली जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. याप्रसंगी ठाण्याच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा प्रात्यक्षिक सामना देखील खेळवण्यात आला. श्री छत्रपती पुरस्कार विजेते दीप रांभिया आणि क्रिश देसाई या बॅडमिंटनपटूंचा खंडू रंगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेला ज्येष्ठ संपादक राजू खांडेकर उपस्थित होते. ठाणे शहरातील नौपाडा, रामारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही. जुनं ठाणं अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे. आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तसंच या रहिवाशांना तातडीनं पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली आहे. अर्ज दिले, बैठका घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅसऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावं लागतंय. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागते, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजय कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम इथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशी रहिवाशांनी तक्रार केली. या बैठकीत शिवसेनेचे किरण नागते आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायट्यांसंदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या. जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माळशिवडा, कोलशेत, बाळकोम इत्यादी परिसरात गेल्या 3 वर्षात 6,500च्या वर घरांना महानगर गॅस जोडण्या आमदार संजय केळकर यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबियांना दिलासा मिळाला. स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे नागरिकांचा कल वाहिन्यांद्वारे इमारतींमध्ये घरगुती गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस कंपनीकडे वाढू लागलाय. मात्र वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे ही गॅस जोडणी मिळवताना नागरिकांच्या नाकी नऊ येतात. आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची ही अडचण ओळखून ठाणे शहर मतदारसंघातील नागरिकांना महानगर गॅस जोडणी देण्याचा संकल्प 3 वर्षापूर्वी केला आणि पाहता पाहता त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं आत्तापर्यंत 6,500हून जास्त कुटुंबांना गॅस जोडणी मिळवून दिली आहे. या जुन्या ठाणे शहराबरोबरच ढोकाळी, माजिवडा, कोलशेत, बाळकोम इत्यादी परिसरातील हजारो कुटुंबांचा समावेश आहे. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळवून देण्याचा केळकर यांचा संकल्प आहे. मासुंदा, खारकरळी, चरई, उथळसर आणि आसपासच्या भागात देखील ही जोडणी करण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित देखील होणार आहे. माजी नगरसेवक सुनेश जोशी, निलेश कोळे, रवी रेड्डी, निलेश पाटील आणि महानगर गॅस प्रतिनिधी यांच्या सहकार्यानं ही मोहीम सध्या जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार केळकर हे या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करत असून दर 15 दिवसांनी रहिवासी, महानगर गॅसचे अधिकारी यांची एकत्रित बैठक होते. त्यामुळे प्रलंबित समस्या मार्गी लागून गॅस जोडणीच्या कामाला वेग आलाय. आणि नवीन भागामध्ये म्हणजे ढोकाळी असेल, कोलशेत आहे, बाळकोम आहे, माजिवडा आहे, मानपाड आहे, की या सगळ्या भागामध्ये गॅस जोडणी लोकांना मिळण्याकरता आम्ही 3 वर्षापासून प्रयत्नशील होतो. आजपर्यंत जवळजवळ 6,500 लोकांना त्यांच्या घरांना आपण गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले आणि ते मिळाले. कारण की याच्याकरता दर 15 दिवसांनी आम्ही बैठका घेत होतो. महानगर गॅसचे अधिकारी, रहिवाशी अशी ते एकत्रित बसून त्याची जे म्हणून अडथळे असायचे ते म्हणून आम्ही सोडवून आतापर्यंत मला सांगायला आनंद वाटतो की 6,500 घरांना आपण गॅस जोडणी दिली. आणि पुढच्या काळामध्ये देखील चरई असेल, खारकराळी असेल किंवा मासुंदा तलावाचा लालबागचा जो रस्ता आहे तिथलं तर आता काम पूर्ण झालेलं आहे. तर त्या सगळ्या भागाचे जवळजवळ 1250 घरांना, रहिवाशांना पुढच्या काळामध्ये गॅस जोडणी होणार आहे. कारण की त्यांच्या इमारतीपर्यंत देखील ही गॅसची लाईन पोचलेली आहे.
अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात, महापालिकेच्या संबंधात असतात, त्यांच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या संबंधात असतात आणि त्याच्यामुळे हा उपक्रम जो आहे आम्ही 3-3.5 वर्षापासून चालू ठेवला. ठाण्यातील 17 बेकायदा बांधकामांवरील कारवाईत दिरंगाई केल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. तर बेकायदा बांधकामांच्या पाडकाम कारवाईसाठी येणाऱ्या खर्चापैकी 10% रक्कम या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला केली आहे. बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला शुभद्रा टकले यांच्या मालकीच्या हरित क्षेत्रात मोडणाऱ्या जागेत 17 इमारती बेकायदा आढळून आल्याची माहिती पालिकेनं दिली होती. तथापि यात आणखीन 4 इमारतींचा समावेश झाला असून एकूण 21 बेकायदा इमारती असल्याचं न्यायालयाला गुरुवारच्या सुनावणीत सांगण्यात आलं. त्यापैकी 13 इमारती पूर्णपणे पाडण्यात आल्या असून 8 इमारती पाडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीनं वरिष्ठ वकील आशुतोष कोपणी आणि वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली. शिवाय बेकायदा बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी जबाबदार असल्याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्यावर त्यांना निलंबित करण्यात आल्याचंही पालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त आणखीन 3 सहाय्यक आयुक्त, 3 बीट मुकादम आणि 1 बीट निरीक्षकालाही कारण दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं. बेकायदा बांधकामं तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही. ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल, अशा शब्दात बेकायदा बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून न्यायालयानं मागील सलग 2 सुनावण्यांच्या वेळेला फटकारलं. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं गुरुवारी बेकायदा बांधकामांवरील आणि या कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिभूषण, पार्किंग व्यवस्थेवर सुधारणा करणं आवश्यक, परिवहन मंत्री आणि धर्मवीर आनंद दिघे टॉवरची करण्यात येणार पुनर्बांधणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666211441. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.